नमस्कार मित्रांनो, असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा। तर मित्रांनो, आज आपण आलतो पेडगाव मैदानात आणि आपल्याला प्रसिद्ध बैलगाडी मालक वैभव दादा आणि दैवत शेटपिन भेटलेत। वैभव दादा नमस्कार। नमस्कार। बऱ्याच दिवसानंतर तुम्ही मैदानात आला आणि दिसत नाही का? नाही, थोडे काम चालू होते तर टँकर मुळे जमत नव्हतं, पण आता इथून पुढे दिसेल। म्हणजे तुमचा व्यवसाय आहे का नवीन? हा, वॉटर टँकरचा व्यवसाय। हा, आज कसं नियोजन आहे आपल्या बकासूरचं? बकासूरचं काय शेटने केलंय नियोजन लखन बरोबर। कशी पाहिली गाडी काय आज? गाडी काटायला चांगली पळाली, सेमी लावून थोडा ताव काढला गाडी। काय हो दादा, बरेच आहे ना बकासूरची अफवा तयार करत होती की लखनच आहे, पण आज रिअल मध्ये तोच पैरा होता आणि गाडी पळाली। नाही, पैरा लय गुपित ठेवला होता। आमचे आधारस्तंभ आमचे पेर नसताना या क्षेत्रातले दैवत शेठ यांनी हा पायरा जुळून आणला आणि पायरा फक्त दैवत शेठला माझ्या मोठ्या भावाला या दोघांनाच माहित होता, पायरा कुणालाच माहित नव्हता। कधी रात्री बैल भरताना पायरा का आताच का आला? रात्री गुपित पैरा का ठेवते तो वैभव दादा, काय सांगा? काय होतं, आता दोन महाराष्ट्रातले टॉपची बैल एकत्र आली तर बाकीच्यांना कुठंतरी खटकतं। बाकीचे आता आहेत बरेच आहेत तर ते मग कुठंतरी काड्या घाल, काय हे कर ते कर, पायरा फोडायचे बघतात, त्याच्यामुळं गुपितच ठेवतो। दादा, तुम्ही अनेक जणांची इच्छाच पूर्ण करताय ना, म्हणजे बऱ्याच जणांची इच्छा होती की लखनभर सुद्धा बकासूर पाहावा, ती पण इच्छा बऱ्याच जणांची पूर्ण केली। नाही, प्रत्येक फॅमिलीची इच्छा होती की गाडी एकत्र आली पाहिजे, ती गाडी आपण आज एकत्र आणली। दादा आहे ना, राहुल दादा पण म्हणलेत आपला बकासूर मथुरा कधी दिसणार पळताना? लवकरच दिसल, माहिती 3 फेऱ्यात नाही तर बिनजोडला लवकर दिसल। झालंय बोलणं आमचं दादाचं आमचं। दादा काय होतंय म्हणजे दोन्ही मालकांकडं पैरा होतोय, पण मागलीच काय बोलतेत, काय होतंय नेमकं? नाही, काय होतंय माहितीये का, पैरा झाला की काहीतरी अडचण येते, पैरा झाले की काहीतरी अडचण येते, त्याच्यामुळं हा पैरा लांबला होता। दादा आहे ना, जवळ आहे ना आपल्या बकासूरची म्हणजे 2 मैदान मागली, काही नैसर्गिक कारणांमुळे 2 मैदान झाले नाही फायनल त्यांची, पण त्याचं एक वैशिष्ट्य आहे की ती मागली मैदान झाली नाही की तो पुढल्या मैदानात 1 नंबरच करतो। बैल उत्तर देतो सगळ्यांना, आपण बोलून दाखवायची गरज नाही। बैल प्रत्येकाला पळाच्या जोरावर उत्तर देतो। मित्रांनो, आपण दैवत शेठकडे पण जाऊया। शेठ नमस्कार। नमस्कार। कसं लावलं आज लखन बकासूरचं नियोजन? नाही, तसं नियोजन महिन्यापूर्वी लखनचं आणि फाजिलचं होतं, पण मामा म्हणले एक मानाचं मैदान आहे मोठं, बकासूरनं गेल्या वर्षी तिथं बी 1 नंबर केलाय, त्यावेळेस चांगला बैल घालू, तर मग दोघांच्या मामांच्या मोहिलच्या मनोहर भाऊ बी म्हणले आमचा बैल समधीकडं म्हणजे सेकंड पटात 1 नंबर पळलाय, मुंबईला पळतोय, तिकडे घाटावर बी पळायला जाईल तिथे 1 नंबर करतोय, पण हिंद केसरीच्या मैदानात अजून पळला नाही, जेणेकरून आमच्या बैलाला हिंद केसरीचा किताब मिळावा, तुम्ही एवढ्यावर ऐका आमचं की ही गाडी पळवा म्हणजे बकासूर। मग आता ही बकासूर बी आपण आपलाच समजतो, त्याच्यामुळे म्हणलं आपण म्हणलं जाऊ दे, त्याच्याबरोबर काय पळा आणि ह्याच्याबरोबर काय, पुढच्या आठवड्याला त्याच्याबरोबर पळवायला येईल, पण आता या मानाच्या मैदानात लखन बकासूर पळवा, चांगली गाडी पळेल। दैवत शेठ काय सांगताय, म्हणजे एवढ्या लवकर मैदान गट पाहिले, एवढं काय सांगाल ह्या मैदानाबद्दल? दैवत शेठ काय सांगताल ह्या मैदानाबद्दल, पेडगावच्या मैदानाबद्दल? महाराष्ट्रात प्रथमच असा इतिहास झाले, 12च्या जवळजवळ 70च्या आसपास गट झाले महाराष्ट्रात, 80वा गट गेलाय महाराष्ट्रात, प्रथमच असं बघायला भेटतंय। मोरे एक असं पॅटर्न राबवतात की वेगळं, दरवर्षी काहीतरी वेगळं, आज असं कोणाला वाटत बी नव्हतं, ते वेगळंच झालंय चित्र। कसे मग आज म्हणजे आज पण 100 गट पाहणार आहेत आणि उद्या पण 100 गट पाहणार आहेत? आज 5लाच फायनल होईल आत्ताच्या तर हिशोबाने वाटतं। म्हणजे हे पेडगावचं मैदान काहीतरी इतिहास वेगळंच करत असतं। खाली सिस्टीम अशी झेंडा पंचांची, बाप्पू आहेत, बुवा आहेत, सोमाभाऊ आहे, रफिक आहेत, म्हणजे महाराष्ट्रातले नामांकित झेंडा पंच सर्व आहेत टीम त्यांची, त्याच्यामुळे इतकं स्पीड न गट सुटतात की त्याला म्हणजे लय स्पीड नव्हता, व्यवस्थित सुटतात। आज आपल्या कोणकोणती बैल घेऊन आला? आपला एक फाजिलच आणलाय, त्यानं गट पास केला 59 मध्ये। आज फाजिल कुणा बरं? फाजिलला नवीनच वासरू घातले, संभाजीनगरचं पहिल्यांदाच मैदानात पळतंय ते, पहिल्यांदाच पळतंय। दैवत शेठ काय म्हणजे एवढं प्रेम बघताय प्रेक्षक, एकंदरीत कसं असतं? नाही, प्रेम कधी दुसऱ्याच्या बैलांना कधी बी चांगलं बनलं ना तर आपल्या बी धावणीला बैल पळतो। क्षेत्रात स्वार्थ जास्त करून जमत नाही, ज्यावेळी दुसऱ्याच्या सुखात सुख मानणारा माणूस त्याला सुख भेटणारच।
दैवत शेठ काय सांगाल म्हणजे एवढी मैत्री वैभव दादाची आणि तुमची मैत्री बद्दल म्हणजे कायम तुम्ही एकत्र असता? नाही, जी संबंध बैलगाडी क्षेत्रामुळे जुळलं ते आमचं टिकून राहिलं काय. एकमेकाचा शब्द मानतात, कधी शब्द कोणाचा पळत नाही. बैल हारू जिंकू पण आम्ही त्यांच्यासाठी काही करू शकतो आणि ते आमच्यासाठी काही करू शकतो. ही महाराष्ट्रानं अनेक वेळा बघितलं. वैभव शेठकडे पण जाऊया. वैभव शेठ कसं दैवत शेठचं कसं नियोजन असतं काय? तुम्हाला सांगितलं ना, जेव्हा आम्हाला कोण महाराष्ट्रात ओळखत नव्हतं तेव्हा आम्हाला दैवत शेठमुळं एवढा मोठा बैल, मोठा सोने भेटला आणि एका शब्दावर भेटला. एवढा मोठा बैल आमच्या मुळशी तालुक्यात एका शब्दावर पळा येतोय. त्यांनी आपल्या बैलाला आम्ही बक्कासूरचं भविष्य तेव्हा आम्हाला सांगितलं होतं. बुकुमच्या मैदानात आपल्याला बैल दिलता दैवत शेठनी, मोठा सोन्या. फर्स्ट टाइम मोठ्या पायऱ्यात पडलो असेल तर सोन्याच्या, तेव्हाच त्यांनी आमच्या बैलाकडे बघून आणि त्यांना जनावर बैलामधली एक खरंच एक ओळख आहे त्यांना. हे वासरू पळल नाही पळल म्हणजे पारक म्हणतो आम्ही त्यांना. ते पारक त्यांनी आपल्या बकासूरला त्यांनी बघितलं तेव्हा त्यांनी मोठा सोने दिला. तेव्हापासून आम्ही जे उजेडात आलो ते आजपर्यंत महाराष्ट्र सप्तहिंद केसरी म्हणून आम्हाला किताब भेटला. वैभव शेठ शेवटचा प्रश्न काय हो, सर्जा आणि आपला हिंद केसरी सर्जा आणि सप्तहिंद केसरी बकासूर दिसणार का पळताना? नाही, कारण काय होतं माहिती का, बैल दिसला असता पळतानी स्वतः सरांनी बाईट टाकली, आम्हाला त्या बैला बरोबर पळायची इच्छा राहिलेली नाहीये. त्याच्यामुळे जो आमच्या देवाला नाव ठेव, आम्ही बैलाला देव समजतो. जो आमच्या देवाला नाव ठेवला आम्ही त्यासोबत पळणार नाही. वैभव शेठ आहे ना, एक इतिहास आहे बकासूरचा की कोण पण मालक जर म्हणला ना मी बकासूरची गाडी मारणार असा म्हणला तरी तो बकासूरच्या जवळ पण येऊ शकत नाही तो बैल. नाही, आता ते इतिहास साक्षी आहे त्याला, तेव्हा आपण बोलून दाखवायचं. वैभव शेठ धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. तर मित्रांनो, आज आपण आलतो पेडगाव मैदानात आणि आपल्याला प्रसिद्ध बैलगाडी मालक वैभव दादा आणि दैवत शेठ पिन भेटलेत. वैभव दादा नमस्कार. नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर तुम्ही मैदानात आला आणि दिसत नाही का? नाही, थोडे काम चालू होते, तर टँकर मुळे जमत नव्हतं, पण आता इथून पुढे दिसेल. म्हणजे तुमचा व्यवसाय आहे का नवीन? हा, वॉटर टँकरचा व्यवसाय. आज कसं नियोजन आहे आपल्या बकासूरचं? बकासूरचं काय शेटने केलंय नियोजन लखन बरोबर. कशी पाहिली गाडी काय आज? गाडी काटायला चांगली पळाली, सेमी लावून थोडा ताव काढला गाडी. काय हो दादा, बरेच आहे ना बकासूरची अफवा तयार करत होती की लखनच आहे, पण आज रिअल मध्ये तोच पैरा होता आणि गाडी पळाली. नाही, पैरा लय गुपित ठेवला होता. आमचे आधारस्तंभ आमचे पेर नसताना या क्षेत्रातले दैवत शेठ यांनी हा पायरा जुळून आणला आणि पायरा फक्त दैवत शेठला माझ्या मोठ्या भावाला या दोघांनाच माहित होता, पायरा कुणालाच माहित नव्हता. कधी रात्री बैल भरताना पायरा का आताच का आला? रात्री गुपित पैरा का ठेवते तो वैभव दादा, काय सांगा? काय होतं, आता दोन महाराष्ट्रातले टॉपची बैल एकत्र आली तर बाकीच्यांना कुठंतरी खटकतं. बाकीचे आता आहेत बरेच आहेत, तर ते मग कुठंतरी काड्या घाल, काय हे कर ते कर, पायरा फोडायचं बघतात. त्याच्यामुळं गुपितच ठेवतो. दादा, तुम्ही अनेक जणांची इच्छाच पूर्ण करताय ना, म्हणजे बऱ्याच जणांची इच्छा होती की लखनभर सुद्धा बकासूर पाहावा, ती पण इच्छा बऱ्याच जणांची पूर्ण केली. नाही, प्रत्येक फॅमिलीची इच्छा होती की गाडी एकत्र आली पाहिजे, ती गाडी आपण आज एकत्र आणली. दादा आहे ना, राहुल दादा पण म्हणलेत आपला बकासूर मथुरा कधी दिसणार पळताना? लवकरच दिसल, माहिती 3 फेऱ्यात नाही तर बिनजोडला लवकर दिसल. झालंय बोलणं आमचं दादाचं आमचं. दादा काय होतंय म्हणजे दोन्ही मालकांकडं पैरा होतोय, पण मागलीच काय बोलतेत, काय होतंय नेमकं? नाही, काय होतंय माहितीये का, पैरा झाला की काहीतरी अडचण येते, पैरा झाली की काहीतरी अडचण येते, त्याच्यामुळं हा पैरा लांबला होता. दादा आहे ना, जवळ आहे ना आपल्या बकासूरची म्हणजे 2 मैदान मागली, काही नैसर्गिक कारणांमुळे 2 मैदान झाले नाही फायनल त्यांची, पण त्याचं एक वैशिष्ट्य आहे की ती मागली मैदान झाली नाही की तो पुढल्या मैदानात 1 नंबरच करतो. बैल उत्तर देतो सगळ्यांना, आपण बोलून दाखवायची गरज नाही. बैल प्रत्येकाला त्याच्या पळाच्या जोरा उत्तर देतो. मित्रांनो, आपण दैवत शेठ कडे पण जाऊया. शेठ नमस्कार. नमस्कार. कसं लावलं आज लखन बकासूरचं नियोजन? नाही, तसं नियोजन महिन्यापूर्वी लखनचं आणि फाजिलचं होतं, पण मामा म्हणले एक मानाचं मैदान आहे मोठं, बकासूरनं गेल्या वर्षी तिथं बी 1 नंबर केलाय, त्यावेळेस चांगला बैल घालू. तर मग दोघांच्या मामाच्या मोहिलच्या मनोहर भाऊ बी म्हणले आमचा बैल समतीकडं म्हणजे सेकंड पटात 1 नंबर पळालाय, मुंबईला पळतोय, तिकडे घाटावर बी पळायला जाईल, तिथे 1 नंबर करतोय, पण हिंद केसरीच्या मैदानात अजून पळला नाही, जेणेकरून आमच्या बैलाला हिंद केसरीचा किताब मिळावा. तुम्ही एवढ्यावर ऐका
आमचं की ही गाडी पळवा म्हणजे बकासूर. मग आता हे बकासूर बी आपण आपलाच समजतो त्याच्यामुळे म्हणलं बैलच त्यांचा आहे. आपण म्हणलं जाऊ दे त्याच्याबरोबर काय पळा आणि ह्याच्याबरोबर काय पुढच्या आड्याला त्याच्याबरोबर पळवायला येईल. पण आता या मानाच्या मैदानात लखन बकासूर पळवा चांगली गाडी पळेल. वैभव दैवशेठ काय सांगताय म्हणजे एवढ्या लवकर मैदान गट पाहिले एवढं काय सांगाल या मैदानाबद्दल?